चाणक्य यांच्या या गोष्टी आपले आयुष्य बदलून टाकतील. गुपी काळगा, स्वतःचे उत्पन्न, घराचे दुःख, पत्नीचे दोष, अपमानास्पद घटना आणि वय या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका. यशाचे सूत्र: कठीण काळात धैर्य न गमावणे, शहाणपणाने निर्णय घेणे आणि कष्टावर विश्वास ठेवणे हे यशाचे गमक आहे. पैशाचे महत्त्व: संकट काळासाठी पैशाची बचत करा. मूर्खांना उपदेश देऊ नका, कारण यामुळे आपलाच वेळ वाया जातो. व्यक्तिपारक: चांगल्या माणसाची संगत करा आणि कपटी लोकांपासून दूर राहा. शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. सुशिक्षित व्यक्तीला सर्वत्र मान मिळतो. आपली ताकद आपली शिस्त आणि नियोजन आहे. कुटुंब आणि आचार: कुळ उत्तम असले तरी त्यात दोष असू शकतात. माणसाची ओळख त्याच्या आचरणावरून, वागण्यावरून होते, कुळावरून नाही. पुत्र आणि शिक्षण: मुलाला केवळ जन्माने नाही, तर उत्तम शिक्षण आणि संस्कारांनी श्रेष्ठ बनवावे. दृष्ट माणूस: दृष्ट माणसावर विश्वास ठेवू नये, कारण तो कधीही दगा देऊ शकतो. जसा विषारी साप कधीही आपला स्वभाव बदलत नाही. मित्र आणि शत्रू: आपल्या मित्राला नेहमी धर्माच्या, सत्य मार्गावर चालण्याची शिकवण द्यावी आणि शत्रूला नेहमी अडचणीत ठेवावे. गोपनीय गोष्टी: आपल्या मनातील दुःख, पत्नीचे चारित्र्य, आर्थिक हानी, अपमान आणि दृष्ट माणसाने दिलेला सल्ला या 5 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत. सुसंगती: ज्ञानी लोकांसोबत मैत्री करावी, कारण मूर्ख माणसाची मैत्री संकटात टाकू शकते. नशिबाचे संकेत: गर्भसंस्कार, आयुष्याचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या 5 गोष्टी गर्भस्थ असतानाच निश्चित होतात. मूर्ख माणसापासून सावध राहा. मूर्ख व्यक्तीला उपदेश देणे, दुष्ट पत्नीचे पालन पोषण करणे किंवा दुःखी लोकांशी मैत्री करणे यामुळे शहाण्या माणसालाही दुःख सहन करावे लागते. कौटुंबिक वत्सलता: आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही, आईसारखे संरक्षण नाही आणि आईसारखी तीर्थयात्रा नाही. साधूंची संगती: साधू लोकांची संगत नेहमीच फलदायी असते, परंतु पुत्र, मित्र आणि नातेवाईक अनेकदा साधूंच्या वागण्याला मूर्खता समजून त्यांच्यापासून दूर राहतात. ज्ञान आणि मोक्ष: श्रवण, कथा, ज्ञान ऐकल्याने धर्म समजतो आणि अज्ञान दूर होते आणि मोक्ष मिळतो. चांडाळ: नीच व्यक्ती पक्ष्यांमध्ये कावळा, प्राण्यांमध्ये कुत्रा आणि मनुष्यामध्ये जो इतरांची निंदा करतो तो सर्वात नीच आणि चांडाळ असतो. भटक्याचा आदर: राजा आणि विद्वान, ब्राह्मण भटकत राहिल्याने आदरास पात्र ठरतात, परंतु स्त्री भटकत राहिल्यास तिचे चारित्र्य नष्ट होते. संपत्तीचे महत्त्व: ज्याच्याकडे पैसा आहे त्याचेच मित्र आणि नातेवाईक असतात. तोच खरा पंडित आणि माणूस आहे. कमी नजर: जन्म आंधळा, कामवासनेत आंधळा, मद्याने मत्त आणि अर्थी गरजू मनुष्य दोष पाहत नाही. स्वयंकृतत्व: माणसाला कर्माचे फळ स्वतःच भोगावे लागते. संकटकालीन नीती: विपत्ती, संकट काळासाठी संपत्तीचे रक्षण करा, पण संपत्तीपेक्षा जास्त स्वतःचे रक्षण करा. विश्वास न ठेवणाऱ्या गोष्टी: मोठे नखे, शिंगे असलेले प्राणी, शस्त्रास्त्र लोक, नदी, महिला आणि राजघराण्यातील लोकांवर विश्वास ठेवू नका. गुप्त गोष्टीचे रक्षण: आर्थिक हानी, मनातील दुःख, घरातील वाईट गोष्टी, फसवणूक आणि स्वतःचा अपमान या गोष्टी शहाण्या माणसाने कधीही कोणाला सांगू नयेत. लज्जेचा त्याग: धनधान्याचा व्यवहार, विद्या प्राप्त करताना आणि अन्नाच्या बाबतीत लाज बाळगू नये, कारण यामुळे माणसाला सुख आणि प्रगती मिळते. योग्य वेळी निर्णय: आपत्तीच्या काळासाठी संपत्तीचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. संकटात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी: विद्या, मित्र, पत्नी आणि धन हे संकटाच्या वेळी माणसाचा खरा आधार असतात. चाणक्य म्हणतात की संकट समयी बुद्धिमत्ता आणि संयम बाळगणारा माणूस यशस्वी होतो.
मूर्ख आणि शहाणे यांच्यातील फरक. मूर्ख व्यक्तीशी वाद घालू नये, कारण त्यामुळे स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया जाते. शहाण्या व्यक्ती संकटातही डगमगत नाहीत आणि संकटातून मार्ग काढतात. कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, जे नीतिमत्तेने वागतात, अशा लोकांचा सल्ला घ्यावा. दुष्ट, दुराचारी आणि स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांचा सल्ला कधीही मानू नये.